सर्वांची दिवाळी माझ्यामध्ये आहे ना, पण काही शेतकऱ्यांची दिवाळी माझ्यामध्ये नाहीये. मी एक रील पाहिली, ती बाई मिरची संघ भाकर खात होती. मिरची संघ फराळाचा तो सोडा, तांबाटे यायला बाजार नाही, कांदे यायला बाजार नाही, आणि हाय ते सोडून चालले. याच्यावर कांदा होईना. आणि मी जेवताना जी रील काढतो ना, माझी परिस्थिती तीच आहे. मला इतर टायमाला रील काढायला वेळ नाही. हाच वेळ आहे, जेवता जेवताच रील काढितो, तुम्हाला 2 शब्द सांगतो. काहींना त्याच्यात ती आवडती नाही, तो विषय सोडा. शेतकऱ्यांना जर 1000 जाळ्या निघल्या तांबाट्याच्या 1000, तर एक जाळी प्रमाणात धरा. 1000 जर जाळ्या निघल्या तांबाट्याच्या, तर त्याच्यातून 2000 लोक खात्यात. ते अर्धी जाळी प्रत्येकाला धरा, एक माणसालाच धरा, तो 2000 माणसाचं पोट भरतो शेतकरी. आणि सरकारचं धोरण कसं आहे, 2000ला वाचवाय करता जो पिकितोय तो कर्जबाजारी झाला तर चालन, तो फाशी घेऊन मेला तर चालन. म्हणजे लक्षात घ्या, 2000 जाळ्या जर भेंडीच्या निघल्या आणि त्या 200 रुपयानं जर गेल्या, आता मला काय बाजार येते माहित नाही, मी भेंड्या लावेल नाही, तांबाट्याचं सांगतो, तर 1000 जाळ्यामध्ये 2000 लोक पोहोचत्या. किंवा 50 पोते जर गहू निघले, तर त्या 50 पोत्यामध्ये 200 कुटुंब पोहोचत्यात. 200 कुटुंब जास्ती पोहोचतील, 500 पण आपण धरला आकडा. आणि त्या 500ला वाचवाय करता, 500 लोकांना वाचवाय करता जो 50 पोते जो 500ला पोशिंदा आहे, तो कर्जबाजारी ठेवायचा, त्याला भाव नाही द्यायचा. तांबाट्याच्या, आता परत तांबाट्या येतो, तांबाट्याच्या जर 1000 जाळ्या निघल्या, तर 2000 लोकांना वाचवाय करता डबल सांगतो, तो 2000चा जो पोशिंदा आहे तो गरीब ठेवायचा भाव उतरून. आणि वल्ला दुष्काळ पडलाय, काही शेतकऱ्यांच्या घरी अक्षरशः दिवाळी नसल, कपडे घ्यायला पैसे नसतील, कारण ते वावरच पाण्यात बुडेल. सरकार म्हणतो वल्ला दुष्काळ का कुठं जाहीर करता येतो का, ध्यानात घ्या अशी परिस्थिती. म्हणून 2000 लोकांना वाचवाय करता 2000चा जो मायबाप आहे, पोशिंदा आहे शेतकरी, त्याला गरीब ठेवायचं, त्याला फाशी घेऊन मरायला लावायचं. अरे 2000चा पोशिंदा जर वाचत असन तर होऊ द्या ना त्याला पैशावालं, कारण तो 2000 लोकांना पोषितोय. मी म्हणतो 2000ला वाचवणारा कोण आहे, शेतकरी. मग 2000 लोकांना वाचवाय करतात, जो 2000च्या अन्न तयार करतो त्याला का गरीब ठेवायचं, त्याला का फाशी घेऊन मरायला लावायचं. म्हणजे 2000चा पोस्ट